मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावरून नागपूरसाठी रवाना झाले। त्यांच्यासोबत पत्नी अमृता फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील नागपूरला रवाना झालेत। मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच नागपूरमध्ये दाखल होणार आहेत। भाजपकडून फडणवीसांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली आहे। देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील धरमपेठ इथल्या घराला फुलांच्या माळांनी सजवण्यात आले। नागपूरमध्ये आज भाजप जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे। फडणवीसांच्या स्वागतासाठी नागपूर सज्ज झालेला आहे। नागपूरकर सज्ज झालेले आहेत, कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत, ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आलेले आहेत। महाविजयाचे शिल्पकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्वागत असे विविध ठिकाणी बॅनर पाहायला मिळत आहेत। त्यासोबतच त्यांच्या घराला देखील आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। याबद्दलचे अपडेट आपण जाणून घ्यात। रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहे। रजत, नागपूर सज्ज झालेले आहे, नागपूरकर सज्ज झालेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्वागत करण्यासाठी। नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी नागपूर नगरी जी आहे ती सज्ज झालेली आहे। हाच तो रथ आहे ज्या रथावर देवेंद्र फडणवीस येथे आल्यानंतर रॅलीच्या स्वरूपामध्ये त्यांच्या घरापर्यंत जाणार आहे। मात्र जी काही खास माहिती मिळते त्याप्रमाणे स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताच्या वेळेला नागपूर विमानतळावर उपस्थित राहणार आहे। त्यामुळे भाजपमधली एक वेगळी केमिस्ट्री जी आहे ती पण आजच्या या देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताच्या रॅलीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं पाहिलं तर नितीन गडकरी हे जे आहेत देवेंद्र फडणवीस नेहमीच त्यांना आपलं मार्गदर्शक आणि आपले नेते असं संबोधतात। मात्र आज जेव्हा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस येत आहेत तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी भाजपचे हजारो कार्यकर्ते जे आहेत ते नागपुरात पोहोचत आहेत। नागपूरच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाणार आहे आणि विमानतळावर स्वागताच्या वेळेला स्वतः भाजपचे जे महाराष्ट्रातील सर्वात दिग्गज नेते मानले जातात ते नितीन गडकरी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। त्यामुळे नक्कीच देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी या दोघांमधल्या संबंधांसंदर्भात नेहमीच चर्चा होत असते। दोघांचा एक समन्वय असते असं सांगितलं जातं आणि त्या समन्वयातून भाजपला महाराष्ट्रात यश मिळत असते असंही सांगितलं जातं। कधी कधी त्या दोघांमधल्या स्पर्धेची पण चर्चा जी आहे ते राजकीय विश्लेषक करत असतात। मात्र आज देवेंद्र फडणवीस नागपुरात येत असताना नितीन गडकरी पण या ठिकाणी स्वागताला उपस्थित राहत आहे। नक्कीच भाजपमधील एक वेगळी केमिस्ट्री आज नागपूर विमानतळावर पाहायला मिळेल। रजत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।